गरज, नैतिकता आणि आमचे आदर्श. मित्रांनो, आजचा विषय थोडा कडू आहे, पण तो मांडणं ही काळाची मला गरज वाटते. मी काल परवा किंवा असं सोशल मीडियावरती व्हिडिओ बघत होतो ना, तेव्हा सहज एक व्हिडिओ माझ्यासमोर आला. काय तिथली एक महिला म्हणत होते की गरज जर पडली, जर मुलाला सांभाळण्यासाठी जर मला गरज पडली, तर मी वेश्या व्यवसायसुद्धा म्हणजे देहविक्रीसुद्धा करायला तयार राहीन. असं देहविक्री करीन असं एक मी ऐकलं. ऐकून अंगावर काटा आला. प्रश्न एका स्त्रीचा नाही आहे, प्रश्न आहे त्या मानसिकतेचा, जी गरज या नावाखाली कोणत्या थराला जाण्याचं समर्थन करते. म्हणजे आणि विशेष म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जेव्हा असं बोलतो ना, त्याचा निगेटिव्ह म्हणजे एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे ना, तो समाजावर पडतो, समाजातील स्त्रियांच्यावर, इतर मुलींच्यावर पडतो. की पैशासाठी तुम्ही शरीर विकू शकता, गरज पडली तर तुम्ही विकू शकता. याला एक वातावरण तयार करणं म्हणतात. जसं म्हणजे लोकांना एकदा ते ऐकण्याला बरं वाटायला लागतं ना, तसं वातावरण तयार करायचं. ही गरज पडली तर करू शकते याचा अर्थ तुम्ही दुसऱ्या मुलींना तो आदर्श दिला की बाबा तुम्ही पण करा किंवा तुम्ही करू शकता, तुम्हाला गरज पडली तर तुम्ही करा. शरीर विकणं किंवा शरीराच्या नावानं त्याची भाकरी खाणं हे किती लाजिरवाणं आहे. म्हणजे आपण काय शिकवतो, समाजाला काय सांगतो, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा ना. तुम्ही तुमच्या बंद कमरेच्या आत काय करता ते तुम्ही करा, पण समाजाला जेव्हा समाजात येता तेव्हा काय सांगता, तेव्हा तुम्ही अशा गोष्टी बोलायलाच नाही पाहिजेत ज्यातून समाजाचा हित होईल. त्या गोष्टी तुम्ही सांगायलाच नाही पाहिजेत. तुम्हाला काय करायचं आहे ते करा, पण तुम्ही तुमच्यापुरतं ठेवा ना. समाजातील लोकांची मानसिकता बदलण्याची गरज काय आहे, आणि ही कोणती मानसिकता आहे आणि ही कोणत्या थराला जाण्याची पद्धत आहे की गरज पडली तर आम्ही शरीर विकू, देहविक्री करू. हा कोणती मानसिकता आहे? आणि आज आपण स्वतःला विचारलं पाहिजे की आपण जगण्याचे निकष हे कशावर ठरवतो? पैसा हेच सर्वस्व आहे, स्वाभिमान काहीच नाही का कामाचा? याच्यावरती तर्क आणि कुतर्क हजारो होतील. लक्षात घ्या, मला फार काय याबद्दल बोलायचं नाही, फक्त एक छोटंसं तुम्हाला सांगतो. जर उद्या एखादा बाप म्हणाला की माझ्या मुलाला दूध प्यायला पैसे नाहीत म्हणून मी शेजाऱ्याच्या घरात चोरी केली, तर योग्य ठरेल का? जर एखादा मुलगा, बेरोजगार मुलगा म्हणाला मला घर चालवायला पैसे नाही आहेत म्हणून मी काय करतो, सुपारी घेऊन एखाद्याचा खून करतो, तर चालेल का? समाज त्याला माफ करेल का? मुळीच नाही. मग शरीराचा व्यापार करणं हा पर्याय कसा असू शकतो? एखाद्या इन्फ्लुएन्सरची जबाबदारी काय असते? तुमच्याकडं हजारो लोक बघत असतात, तुम्ही त्यांना काय सांगताय की परिस्थिती कठीण आली की आम्ही वाममार्गाला जाऊ. हा संदेश उद्याच्या पिढीला कुठे घेऊन जाईल? लक्षात ठेवा, इंटरनेटवरती जेव्हा तुम्ही बोलता ना, ते तुमच्यानंतरही जिवंत राहतं. तुमच्या मुलांनी उद्या हा व्हिडिओ पाहिला तर त्यांना तुमचा अभिमान वाटेल का, की त्यांची मान खाली घालावी लागेल त्यांना? तुम्हाला हे समजायला पाहिजे की आपण जेव्हा बोलतो तेव्हा काय बोलतो, काय उद्या ते मुलं मोठी होणार आहेत, तो व्हिडिओ डिलीट नाही होणार, तो परत त्या मुलापर्यंत येणार आहे. त्यामुळं जेव्हा तुम्ही काय टाकता किंवा काय बघता किंवा काय बोलता तेव्हा थोडं तरी भान ठेवून बोलायला पाहिजे ना. चारित्र्य आणि नैतिकतेवरती तुकाराम महाराज काय म्हणतात, थोडंसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. चुकीच्या मार्गानं पैसे कमवणाऱ्या ह्या इन्फ्लुएन्सरला किंवा जाहिरात जे खोट्या, जे तुम्हाला नकली जाहिराती करून विकतात, गुटख्या माव्याच्या जाहिराती करतात ना, हे लोक रमी सर्कल वगैरे, हे इन्फ्लुएन्सर म्हणा किंवा हे क्रिकेटर किंवा हे टी व्ही कलाकार किंवा हे फिल्ममध्ये काम करणारे, हे तुम्हाला जे करतात ना, त्याच्यासाठी हा अभंग एकदम बरोबर कामी लागतो.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. अर्थात काय, तुकोबाराय सांगतात धन कमवा पण ते उत्तम व्यवहारानं, उत्तम व्यवहारानं म्हणजे प्रामाणिकपणे कमवा. चुकीच्या मार्गाने आलेला पैसा हा विनाशाला कारणीभूत ठरतो. देवाला प्रसन्न करण्यासाठी भ्रष्ट मार्गाचा पैसा चालत नाही. लक्षात घ्या, तुम्ही किती कमवणार आहे हो? दुसऱ्याला लुटून, दुसऱ्याचं नुकसान करून काय कमवणार आहे? काय होईल? फार फार तर तुम्ही एखादा बंगला मोठा घ्याल, एखादी कार घ्याल, काय कराल? अरे मेल्यानंतर ते हितच पडून जाणार आहे, काही कामाचं नाही. पैसा असावा तुमचा, कमवा, नाही असं नाही म्हणत. पैसा खूप कमवा, पैशाची गरज आहे, कमवला पाहिजे. अरे पण वाम मार्गानं का? वाम मार्गाचा पैसा काय कामाचा तुमच्या, मला सांगा बरं. पैसा हा चांगल्या मार्गानेही कमवता येतोच ना, पण तुमची वृत्ती इतकी दूषित झाली आहे की तुम्ही पैशाला बाप बनवून बसलाय. पैसा कमवा, खूप कमवा, मी असं नाही म्हणत कमी कमवा, खूप कमवा. अरे पण त्यामध्ये काहीतरी ठेवाल की नाही मर्यादा. दुसऱ्याला लुटूनच कमवायचं आहे, स्वतःचं शरीर विकूनच कमवायचं आहे, हा ढोंगीपणा सोडा. हे बघा, सेलिब्रिटींचं ढोंग सांगतो तुम्हाला. मोठे पडद्यावरचे जे नायक असतात ना, ते आपल्याला जे मोठ्या पडद्यावरचे नायक असतात ना, ते आपल्याला गुटखा खायला सांगतात, जंगली रमी किंवा ड्रीम11 खेळायला सांगतात. त्यांच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, तरीही त्यांना अजून पैशाची हाव आहे. त्यांना तुमच्या आयुष्याशी काही घेणं देणं नाही आहे. धर्माचा आणि पैशाचा संबंध काय माहिती आहे का? एका बाजूला देवाऱ्यासमोर नतमस्तक व्हायचं आणि दुसऱ्या बाजूला समाजाला व्यसनाच्या गर्तेत ढकलणाऱ्या गोष्टीची जाहिरात करायची. हा कसला धर्म? हा कसला आदर्श? अशा पैशातून केलेली देवाची पूजा देवाला तरी पावेल का? हे बघा, तुम्ही जेव्हा ते एखादा सेलिब्रिटी जो गुटख्याची जाहिरात करतो, ड्रीम11ची जाहिरात करतो आणि तो जेव्हा देवची पूजा करतो, तुम्ही तर डोक्यावर घेऊन नाचता त्याला. तुम्हाला कळत नाही की तो लायक तरी आहे का, ज्याच्या पाठीमाग आपण ह्याला सेलिब्रिटी म्हणतो, तोच तुमच्या पिढीला, तुमच्या मुलांना दूषित करतोय आणि तुम्ही त्याला सेलिब्रिटी म्हणताय. सरकारची पळवाट काय माहिती आहे का? ते म्हणतात सरकार बंदी घालत नाही म्हणून आम्ही जाहिरात करतो. पण मित्रांनो, तुमची स्वतःची बुद्धी आणि विवेक कुठे घाण ठेवला आहे? समाजाला दूषित करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? सरकार सांगत नाही, सरकार तर विष पण पिऊ म्हणत नाही, मग तुम्ही पिणार का? सरकारनं प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे. सरकारचा स्वार्थ बघतं, तुम्ही तुमचा स्वार्थ बघता. जनतेचा फायदा कोण बघणार? सरकारला काही घेणं देणं नाही, ती दारू विकते. सरकारला समाजाशी काय घेणं देणं? दारू पिऊन गटारीत पडू देत म्हणते. सरकारला काहीच घेणं देणं नाही, काहीच घेणं देणं नाही. त्यामुळं तर सरकारला एवढंच तुमची काळजी असती, तर हे मिलावटी पनीर, मिलावटी औषधं, मिलावटी खाद्यपदार्थ कसे काय आले असते हो मार्केटमध्ये? मला सांगा, एखादा व्यक्ती दूषित पाणी तरी कसं वापरू शकेल जेवण बनवायला, किंवा असं दूषित कार्य कसं करू शकतो? त्याचं धाडस कसं काय होतं? धाडस होतं आहे कारण सरकारलाही रस नाही आहे हे रोखण्यात, हे थांबलं पाहिजे म्हणून. सरकारला काळजी नाही. मग सरकारला काळजी नाही, मग सेलिब्रिटी हे म्हणतात आम्हाला तर काय काळजी, आम्हालाही पैसा पाहिजे. आणि हे पैशाचे गुलाम बनले, त्यांना समाजाशी काही घेणं देणं नाही. यांना आपली जबाबदारीच माहीत नाही. आणि ज्या व्यक्तीला जबाबदारी माहीत नसते ना, तो समाजाचं अहितच करतो, हे लक्षात घ्या. आणि अशा अहित करणाऱ्या लोकांना तुम्ही तुमचे आदर्श बनवलेत. हाही एक इतिहासच आहे. लक्षात घ्या, संघर्षाचा इतिहास कसा असतो माहिती आहे का? तुम्हाला एक उदाहरण देऊ शकतो. सिंधुताई सपकाळ, तुम्ही नाव ऐकलंच असेल. ज्यांच्याकडे पर्याय नव्हता त्या सिंधुबाईंचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. नवऱ्यानं काढलं, समाज आहे ना, डोळेझाक केली समाजानं, स्मशानात राहावं लागलं, पण त्यांनी स्वतःला विकलं का? नाही ना. त्यांनी शेकडो अनाथांना सांभाळलं.
हा स्वाभिमान कुठे गेला आमचा? इन्फ्लुएन्सरची गरज नाही, आम्हाला गरज आहे राजमाता जिजाऊची, अहिल्याबाई होळकरची, झाशीच्या राणीची. आम्हाला या स्त्रियांची गरज आहे. आम्हाला सावित्रीबाई फुलेंची गरज आहे. आम्हाला याच महिलांची गरज आहे ज्यांनी गरिबीत हाल सोसले पण चारित्र्याशी तडजोड नाही केली. लक्षात घ्या, सामर्थ्यवान स्त्रियांना तुम्ही ना, ज्या सामर्थ्यवान स्त्रिया आहेत ना त्यांना तुम्ही तुमचा आदर्श बनवा, त्यांना सेलिब्रिटी बनवा ना. राजमाता जिजाऊसारखी सेलिब्रिटी दुसरी असूच शकत नाही. बनवा ना, सेलिब्रिटी बनवा. झाशीच्या राणीला सेलिब्रिटी बनवा. ते आदर्श पाहिजेत तुमचे. जर हे तुमचे आदर्श बनले तरच तुम्ही काहीतरी बनवू शकाल. हे लक्षात घ्या. बनवा ना, बनवा. आदर्श बनवा तुम्ही. सिंधुताई सपकाळला आदर्श का बनवत नाही तुम्ही? पण नाही बनवणार. का नाही बनवणार? संघर्ष. एवढा कडक संघर्ष करणं म्हणजे जोक नाही ना. तो सहन होणार. तो सहन होणारा नाही आहे संघर्ष. हे लक्षात घ्या. वेश्या व्यवसायाचं भीषण वास्तव्य काय माहिती आहे का? जे लोक याला पर्याय म्हणून बघतात ना, त्यांनी कधीतरी त्या रेड लाईट एरियामध्ये त्या स्त्रियांचं आयुष्य जरा जवळून बघावं. ते आयुष्य नाही, तो जिवंत नरक आहे, नरक. तिथे सन्मान नाही हो, तिथे उपभोग आहे. आपल्या मुलींना या नरकाची स्वप्न दाखवणं थांबवा. शेवटी मला इतकंच सांगायचं आहे, गरज प्रत्येकाला असते, पण गरज भागवण्यासाठी गरजा कमी करणं हा पहिला पर्याय असतो. स्वतःला विकणं नाही. बहिणाबाईंच्या या ओव्या खरंच मार्मिक आहेत असं वाटतं. त्या सांगतात की माणसानं परिस्थिती पुढं झुकण्यापेक्षा कष्टावर विश्वास ठेवावा, कष्ट करावं. अरे संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. भाकर मिळवण्यासाठी हाताला चटके सोसावे लागतात, पण तो चटका स्वाभिमानाचा असतो. चटके सोसले नाही तर भाकरी मिळत नाही. आणि जी चटके न सोसता मिळालेली भाकर असते ना, ती हरामीची भाकर असते. त्या भाकरीची आपल्याला गरज नाही. साधेपणाने जगा, कष्ट करा, सन्मानाने भाकरी कमवा. सोशल मीडियावरती अशा लोकांना आजच फॉलो करणं बंद करा जे समाजाला विष पाजत आहेत. आपल्या मुलांना हिरो आणि इन्फ्लुएन्सरमधला फरक सांगा. आज आपण ठरवूया की आपण भोगवादी नाही तर कर्तव्यवादी समाज घडवूया. तुमची नैतिकता ही तुमची खरी संपत्ती आहे. स्त्रियांना ना संघर्ष करायला शिकवा. त्यांना आदर्शवादी महिलांची चरित्र वाचायला द्या. जेव्हा तुम्ही वेश्या व्यवसायाला पर्याय म्हणणाऱ्यांचा निषेध करता, जेव्हा तुम्ही ना ह्या वेश्या व्यवसायाला पर्याय म्हणणाऱ्यांचा निषेध करता ना, तेव्हा लक्षात घ्या, त्यांना आजच अनफॉलो करायला चालू करा. बंद करा. काही गरज नाही अशा लोकांची. जिथे जिजाऊंच्या लेखी स्वाभिमानाची जाण आहे, तिथे देहाचा बाजार मांडणे ही तर महाराष्ट्राची हानी आहे. सिंधुताईंच्या संघर्षाचा वारसा ज्यांना स्मरत नाही, त्यांच्या जगण्याला मग संस्कृतीच उरत नाही. समाजाच्या विषारी प्रवृत्तींना जेव्हा तुम्ही म्हणता की समाज आजकाल चुकीच्या लोकांना डोक्यावर घेतो, तेव्हा त्यांना ही ओवी सांगा. माणसा कधी होशील माणूस, लोभासाठी झालास तू पशूचाही पशु. आज सोशल मीडियावरील लाईक्स आणि पैशाच्या लोभापायी त्याची माणुसकी आणि नैतिकता विसरत चाललाय. अन्यायापुढे झुकू नको, गरिबीला तू भिवू नको, चारित्र्याचा अनमोल हिरा कसपटा समान विकू नको. आजच्या